भाजपला आणि नरेंद्र मोदी साहेबांना विसर पडला की 2019ला ते म्हटलं होते की ये नाशिक जिल्हे का कांदा मैं खाता हूँ। आशिया खंडात नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादकता शेतकऱ्यांचा आहे। गेल्या 4 वर्षात शेतकऱ्यांची काय परिस्थिती अख्ख्या जगाला माहिती आहे आणि त्यांना माहिती आहे जर शेतकऱ्यांना अटक नाही केली तर कांदे मारतील आणि पळून लावतील, म्हणून हे त्यांची ती आणि जावं मग आता एक पण शेतकऱ्यांनी मी तर आव्हान करतो, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, कळवण तालुक्यातला त्याच मतदारसंघातला आहे। माझे आईवडील तिकडे राहतात, आमचे मित्रपरिवार तिकडे राहतात, नातेवाईक तिकडे राहतात, सर्व 12 बलुतेदार तिकडे राहतात। या शेतकऱ्यांनी ना बहिष्कार टाकला पाहिजे या मतदानावर, अशी माझी व्यक्तिगत मत आहे। आणि आज ती सभा आणि आमच्या साहेबांची सभेमध्ये बघा काय फरक राहील। खरं म्हणजे ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जाहीर सभा ह्या अशा सर्वांसाठी मुक्त असतात, परंतु भारताला कांदा पुरवणारा हा नाशिक जिल्हा आहे आणि कांद्याच्या निर्यात बंदी, कांद्याबद्दलचं धोरण, फसलेलं धोरण आणि शेतकऱ्यांचं त्यामुळं झालेलं नुकसान, त्यामुळे मोदी साहेबांना आज भीती वाटते की एखादा शेतकरी येईल आणि आपल्याला काहीतरी कांदा फेकल। या शेतकरी संघटनेचा जन्म ह्या जिल्ह्यात झालेला आहे आणि शेतकरी आज संतप्त झालेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना कुठंतरी स्थानबद्ध करणं आणि आपली जाहीर सभा करणं हे कुठंतरी योग्य असं वाटत नाही। मला असं वाटतं की महाराष्ट्रात बदलाचं वारं वाहत आहे आणि त्या धाकानं त्यांनी आज सर्व आमच्या कार्यकर्त्यांना, शेतकरी बांधवांना स्थानबद्ध करण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला आहे। पण याच्यातनं उलटं होईल, हा स्थानबद्ध झालेला आमचा शेतकरी पेटून उठेल आणि निश्चितच त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। मोदींची सभा होती आहे, ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, शेतकरी असतील, त्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत, स्थानबद्ध केलं जात आहे। खरं तर आपण जर बघितलं असेल तर सत्ताधारी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे आणि ज्या पद्धतीने हे काही कृत्य चालू आहे हे मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रथमतः होत असेल। या देशाचे पंतप्रधान येत आहेत आणि येत असताना जर तुम्ही ज्या लोकांना भेटण्यासाठी येत आहे, संवाद साधण्यासाठी येत आहेत, त्याच मतदारांना जर तुम्ही असं स्थानबद्ध करत असाल, नोटिसा करत असाल, तर नेमका तुमचा येण्याचा उद्देश काय आहे? आणि मग तुम्ही अशा पद्धतीने निवडणुका होतात का कधी? आणि एकीकडे आपण जर बघितलं तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये बदलाचे वारे सुरू झालेले आहेत आणि ह्याची चाहूल लागलेली आहे। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जो काही 10 वर्ष शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, बेरोजगार असेल, यांना जो त्रास सहन करावा लागलेला आहे याचा उद्रेक होतो की काय? आणि म्हणून अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ह्या सभेच्या निमित्तानं आणि या सगळ्या गोष्टीच्या अनुसरून नोटिसा काढणं, स्थानबद्ध करणं, शेतकऱ्यांना स्थानबद्ध करणं हे मला वाटतं लोकशाहीला लांछनपद आहे। आणि नक्कीच याचा वचपा येणाऱ्या निवडणुकीत 20 तारखेला शेतकरी असू द्यात, कामगार असू द्यात, कष्टकरी असू द्या, या राज्यातील, या देशातली जनता नक्कीच दाखवून देईल आणि महाविकास आघाडीचे नक्कीच या ठिकाणी जे काही अपेक्षित आहे, जो काही नागरिकांचा भंग झालेला आहे, अपेक्षा भंग झालेला आहे, त्याच्या कृतीतून आपल्याला मतदानाच्या रूपात ते दिसेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।